विकास करण्याची गरज प्रत्येक वेळी नवीन समस्या निर्माण होतात आणि नवीन समस्या निर्माण होऊन येणाऱ्या 25 वर्षाचा काळ समोर ठेवून विजन समोर ठेवून हा विकास झाला पाहिजे अशी जर परंपरा अकोला शहरात सुरू केली नगरसेवकांनी तर या शहराचा कायापालट होऊ शकतो। आजही अकोला शहराला म्हणजे आठवड्यातून 5 दिवसानंतर किंवा 6 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो। या वर्षीची जी मतदानाची प्रक्रिया आहे जवळपास 4-5 पक्ष उभे स्वतंत्र लढत आहेत आणि मतदारांसमोर हा भ्रम आहे की एका वार्डात जर समजा 4-4 उमेदवार असतील एका पक्षाचे आणि 5 पक्ष असतील तर 43 लोकांपैकी अपक्षासह वोटरनी काय करायचं। अकोला महानगरपालिका 2025 ची रणधुमाळी सुरू असतानाच अकोलेकरांच्या नेमकं मनात काय चालू आहे, अकोलेकरांना नगरसेवक नेमका कसा हवा हेच पाहण्यासाठी, अकोलेकरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्यासोबत काही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे नागरिक उपस्थित आहे। आपण सध्या जाणून घेऊया नेमकी नगरसेवकाची परिभाषा काय असावी। नगरसेवकाची परिभाषा म्हणजे नेमकं की आपल्या नगरमध्ये जो विकास झाला नाहीये किंवा ज्या गोष्टी असायला हव्यात, म्हणजे खूप सारे मुद्दे असे आहेत की अजूनही ते आजपर्यंत आपल्या अकोल्यामध्ये झाले नाहीये। बाजूलाच अमरावती जिल्हा आहे, तिथे आपण बघतो की विविध ठिकाणी असे वेगवेगळे सांस्कृतिक भवन आहे, तिथे सांस्कृतिक भवन आहे, पण अकोल्यामध्ये गेले कित्येक वर्ष झाले पण आपण सांस्कृतिक भवन बघितलेलं नाहीये। म्हणजे छोटासा एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल आपल्याला तर आपण कार्यक्रम कुठे घ्यायचा हा सगळ्यात पहिले प्रश्न पडतो लेखकांना, वाचकांना। आणि आपल्या अकोल्याला म्हणजे ह्या विदर्भाची साहित्यिक पंढरी म्हणून ओळखला जातो। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर साहित्यिकेचं नाव घेण्यात येतं तर आपल्या अकोल्याचं नाव घेण्यात येतं, पण अकोल्यामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका अजून ही आहे की आपल्या इथे सांस्कृतिक भवन नाही आहे। आणि दुसरा मुद्दा, सांस्कृतिक भवनचं जे काम आता 4-5 वर्ष झालेलं आहे, ते काहीतरी काम सुरू आहे, पण काही कारणास्तव ते पूर्ण काम रखडलेलं आहे, अजूनही ते काम पूर्ण झालं नाही आहे। का झालं नाही, का होत नाही आहे याकडे त्यांचं लक्ष असायला पाहिजे आणि जातीने त्या लक्ष घालून जेव्हा आपण म्हणतो ना की एक सांस्कृतिक भूमी जेव्हा सुधारेल तेव्हा काही ना काही चहल पहल आपल्या अवतीभोवती वातावरणात होणार। पण दुर्दैवाने असं सांगू इच्छितो इथे की अजूनही त्याविषयी कोणीही ठोस असं काम करत नाहीये। पुढेही मला असं वाटतं की जे नगरसेवक आहे किंवा त्यांनी असं काहीतरी करायला पाहिजे की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की आपलं काय बाजीराव पाटील यांचं नाव त्या गोष्टीला असायला पाहिजे, त्या जे सध्या सांस्कृतिक भवन सुरू आहे। आणि दुसरा एक मुद्दा असा मी सांगू इच्छितो आपल्याला की प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की म्हणजे बाथरूमसाठी म्हणजे स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठी स्वच्छगृह नाहीये। मग लोकांनी जायचं तर कुठं जायचं, महिलांना तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे। घरून निघाल्यानंतर जर एखाद्या ठिकाणी ते गेलेत तर त्यांना असं स्वतःला जाण्यासाठी असे कसं गृह बनलं नाहीये। तर हे त्यांचे काम आहेत, बरेच काम आहे, आपण बघूयात। नक्कीच महिलांसाठी आवश्यक असतात गोष्टी त्या अभाव दिसून येत आहे। अकोल्याचा विकास झालेला आहे का, काय सांगाल। अकोल्याचा विकास काही अंशी झालेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी विकास झालेला आहे, परंतु अजूनही बरंच काम करणं बाकी आहे। म्हणजे त्यासाठी आपण असं म्हणू शकतो की सगळ्यात महत्त्वाचं की पाणी पुरवठा। आजही अकोला शहराला म्हणजे आठवड्यातून 5 दिवसानंतर किंवा 6 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो। आणि महत्त्वाचा विषय असा की पाण्याचे जे बिल आहेत ते अव्वाच्या सव्वा आलेले आहेत, म्हणजे यावर आजपर्यंत कोणी काही बोललं नाही। पण पाणी पुरवठ्याचे बिल जे आहेत ते 2 वर्षाचे जवळपास 30-35 हजार रुपये बिल आलेले आहेत। आणि अशी परिस्थिती आहे की जायचं कोणाकडे। आणि या वर्षीची जी मतदानाची प्रक्रिया आहे जवळपास 4-5 पक्ष उभे स्वतंत्र लढत आहेत आणि मतदारांसमोर हा भ्रम आहे की एका वार्डात जर समजा 4-4 उमेदवार असतील एका पक्षाचे आणि 5 पक्ष असतील तर 43 लोकांपैकी अपक्षासह वोटरनी काय करायचं, म्हणजे मतदान देताना त्याला कन्फ्युजन किती होईल हा विचार केला पाहिजे। कारण आता आज आपले प्रश्न मांडण्यासाठी आपण नगरसेवकांना निवडून देतो, परंतु पक्षांनीही असे उमेदवार दिलेले आहेत की त्यांना स्वतः चौकातही बोलता येत नाही, तर ते महानगरपालिकेत आपले विषय कसे मांडतील। म्हणजे मी एका पक्षाविषयी बोलत नाही, सर्वच पक्षांमध्ये असे उमेदवार आहेत की त्यांना त्यांची बाजूही मांडता येत नाही। त्यानंतर स्वच्छतागृहांची जी गोष्ट सांगितलेली आहे ती पण आहे आणि सर्व्हिस गल्ली आहे। त्यासोबतच आपली जी सार्वजनिक परिवहन सेवा जी होती ती कितीतरी वर्षापासून बंद आहे, तर ती परिवहन सेवा पुन्हा चालू करण्यात यावी।
काय वाटते अकोलेकरांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय? अकोलेकरांना सामना प्रत्येक गोष्टीत विकास हा निरंतर सुरू असतो मॅडम. विकासावर जर बोलायचं असेल तर विकास विनयकुमार पाराशर पासून सुरू आहे. विनयकुमारजींनी जो विकास केला होता त्यात महाराष्ट्राचे लोक पाहायला येत होते अकोला, आणि आजही अकोल्याचा विकास सुरू आहे. परंतु विकास करण्याची गरज प्रत्येक वेळी नवीन समस्या निर्माण होतात, आणि नवीन समस्या निर्माण होऊन येणाऱ्या 25 वर्षाचा काळ समोर ठेवून, विजन समोर ठेवून हा विकास झाला पाहिजे, अशी जर परंपरा अकोला शहरात सुरू केली नगरसेवकांनी तर या शहराचा कायापालट होऊ शकतो असं मला वाटतं. तर आता नवीन विषय सध्या चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये कोण म्हणजे प्रत्येक पक्ष कोणत्या पक्षासोबत आहे? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस झाली, काँग्रेस भाजप झाली. सामान्य नागरिकांमध्ये आताही संभ्रम होतो काय पक्षाला घेऊन? राजकारणाचा दर्जा हा थोडासा खालावलेला आहे, आणि त्यामुळे आजच्या परिस्थितीत आता काल परवाच MIM आणि भाजपसोबत बसली, काँग्रेस भाजपसोबत बसली, या गोष्टी ज्या ऐकल्या जातात त्या स्थानिक राजकारणाच्या भरोश्यावर, स्थानिक राजकारणात काय काय बदल होऊ शकतो अशा प्रकारचं, त्यामुळे या पक्षांना प्रॉब्लेम येऊन राहिले. शेवटी सत्ता महत्वाची की विकास? विकास महत्वाची, पण सत्तेसोबत विकासाशिवाय विकास कसा होईल? सत्ता आल्याशिवाय विकास होत नाही, म्हणून सत्तेसाठी तडजोडीचं राजकारण लोक करतात. काय वाटते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा नागरिकांच्या मूलभूत विषयांना धरून, म्हणजे आता आपण अनेक चर्चा ऐकतो बघतो, तर आता नगरसेवकाच्या अखत्यारीत येणारेच प्रश्न म्हणजे आपण विचारताना अनेक लोकांना प्रश्न विचारतो, पण उत्तर किंवा आपण त्याच्यावर चर्चा करतो तो जे नगरसेवकाच्या अखत्यारीतच नाहीये त्या विषयावर तो काय करणार? त्याचा प्रश्न त्याच्या वार्डापुरता, त्याच्या प्रभागापुरता. पण आता नगरसेवकांना त्यांचा वार्ड प्रभाग, आताचे उमेदवार, काल उमेदवारी मिळाली, आता त्याला रात्रीभरात कोणता अभ्यास, कोणता बूस्टर डोस मिळणार? ज्याने सातत्याने त्या वार्डासाठी, त्या प्रभागासाठी, त्या एरियासाठी, त्या लोकांच्या कुठल्या ना कुठल्या सामाजिक कार्यातून तो जर लोकांच्या संपर्कात असेल तर तो त्या नगरसेवक या गोष्टी, म्हणजे कुठलं तरी प्रत्येक गोष्टीसाठी कुठलाही डॉक्टर बनताना, इंजिनियर बनताना, वकील क्वालिफिकेशन आहे. तर आता नगरसेवक हा लोकशाहीच्या ह्याच्यात आपण नागरिकांमध्ये, पण तो निदान नागरिकांमध्ये वावरलेला असावा. पैशाच्या जोरावरती किंवा काल फक्त जातीपातीच्या, म्हणजे आजही म्हणजे आजच्या आपण मागे जर थोडासा इतिहासात गेलो तर भारताचं स्वातंत्र्य 1947ला मिळालं, 52ला पहिलं इलेक्शन झालं. पण आता उद्या येणाऱ्या 1-2 वर्षांनी 75 वर्ष या निवडणूक प्रक्रियेचे होतील. पण 75 वर्ष होतानाही राज्य शासन, केंद्र शासन कोणाचंही असो, केंद्रात, राज्यात, नगरपालिकेत सत्ता कोणाची असो, पण आजही खालून पासून तो वरपर्यंत जात पात धर्म याच्यावरतीच आपण लढतो, याच्यावरतीच आपण विचार करतो, याच्यावरतीच अजून प्रचार होते, आणि जातीपातीच्या समीकरणांवरती आणि टक्केवारीवरतीच निवडणुका जिंकल्या जातात. म्हणजे त्या कालखंडामध्ये पहिल्या इलेक्शन जेव्हा झालं तेव्हा 45.7% मतदान झालं, आणि आज आपण जेमतेम 60% म्हणजे 75 वर्ष लागले 15%, म्हणजे 75 वर्षात फक्त 15%च वाढलं. आणि आजही मतदान जनजागृती करावी लागते, म्हणजे ही हास्यास्पद बाब आहे. तर त्याच्यामुळं नगरसेवक हा निवडताना तो त्या एरियाशी मूलभूत त्याला माहिती असावी, आणि थोडासा त्याचं क्वालिफिकेशन सामान्य लोकांमध्ये बसणारा, उठणारा आणि थोडं एज्युकेशन असणारा, दूरदृष्टी, विकासाच्या परिभाषा म्हणजे दूरदृष्टी विषय हातात घेऊन त्याला न्याय देणार असावा. अकोलेकरांना कोणत्या मुख्य समस्या भेडसावतात? आपल्या इथे आपण म्हणजे बाजूच्या शहरांमध्ये अगदी जास्त दूर न जातात, संभाजीनगर पासून तर बाजूच्या अमरावतीपर्यंत, तर तिथे उड्डाण पूल बनतायत, रोड रस्ते बनतायत, पण त्याचं सुसूत्रता आणि नियोजन दूरदृष्टी ठेवून होत असेल किंवा आहे, आणि तिथली म्हणजे राजकीय पक्ष असो, नेते असो किंवा प्रशासकीय अधिकारी असो, यांचं काय नेमकं डिफरन्स आणि अकोल्याचा आहे याच्यात थोडासा अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण आपल्या इथली ट्रॅफिकचा प्रश्न हा तसाच वाढत चाललाय. रोड म्हणजे वार्डमध्ये एक रोड बनतो, तर आज सिमेंटचा बनलेला उद्या परत तो खोदला जातो, परत तो खोदतो, परत नाली बनवतो. तर हे नालीवाले, रोडवाले, डांबरवाले, पाईपलाईनवाले, MSCB वाले ह्यांचं काही सूत्रतंत्र जर सत्ता खालून पासून वरपर्यंत एक छत्री जर असेल तर मग यांची सुद्धा काहीतरी एक आपसात कनेक्टिव्हिटी असायला हवी, की प्लॅन करताना तिथेच वारंवार पैसे खर्च न करता त्याच वार्डात इतरही कार्य, इतरही नवीन रस्ते, कारण अनेक वार्डांमध्ये अशी असतात की तिथे साधा रस्ता सुद्धा बनलेला नसतो, आणि काही ठिकाणी अजूनही नाल्या तुंबलेल्याच असतात. तर आजही आपण त्या रोड, रस्ते, नाली याच विषयाला घेऊन चालतोय.
एक बगीचा बनवून होत नाही. प्रत्येक एरियाला मतदान करणारा माणूस एका कॉर्नरच्या एका बगीच्यासाठी मतदान करत नाही. तर प्रत्येक एरियात ओपन स्पेस आहेत. तर या ओपन स्पेसचा सुद्धा थोडासा अभ्यास व्हायला पाहिजे. कुठे जास्तीत जास्त बगीचे लोकांना चांगला ऑक्सिजन मिळण्यासाठी, कारण अकोल्याचा किंवा कुठल्याही शहराचा दिल्ली व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं ट्रॅफिकचं नियंत्रण, नियोजन, पाण्याचं नियोजन अजूनही आपण त्याच गोष्टींवरती आहे. तर असं एक थोडंसं लॉंग लास्टिंग विचार करून विषय हातात घ्यायला हवे. अकोलेकरांना आताही अनेक समस्याचा सामना करावा लागत असून शेवटी अकोल्याचा विकास जर महत्वाचा असेल तर सुशिक्षित, शिकलेला आणि सामान्य जनतामध्ये वावरणाराच नगरसेवक हवा. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्र.